पाठ क्रमांक 6 अर्जुनस्य गर्वहरणम। अर्जुनाचे गर्वहरण। एकदा श्रेष्ठो धनुर्धारी अर्जुनः विहारार्थम निबिडारण्यम जगाम। श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन एकदा फिरण्यासाठी घनदाट अरण्यात गेला। जनसमाकुलान्न गरात दुरम गत्वा सह मनःशांती अनुभवितुम इच्छत। लोकांनी गजबजलेल्या शहरापासून दूर जाऊन मनःशांतीचा अनुभव घेण्याची त्याची इच्छा होती। वने विहरन चंडातपेन तप्तः सह विजनार्थम वृक्ष शाखाम छेत्तुम प्रारेभे। जंगलात भटकत असताना भयंकर उन्हाने ताप झालेल्या त्याने वारा घेण्यासाठी झाडाची फांदी तोडण्यास प्रारंभ केला। तदैव कोपी सूर्य खगः तत्रागत्य तस्य हस्ते उपविश्य तम प्रार्थयामास। तेवढ्यात एक सूर्य पक्षी तिथे येऊन त्याच्या हातावर बसून त्याला विनंती करू लागला, हे धनुर्धर, न छेत्तव्या शाखासौ यतः शाखायामस्याम निबद्धे नीडे मम शावकाः सुप्ताः। हे धनुर्धरा, ही फांदी तू तोडू नयेस, कारण या फांदीवर बांधलेल्या घरट्यात माझी पिल्लं झोपली आहेत। महता कष्टेन निर्मितमेतन निडमया माम अनुग्रही तुमर्हती भवान। मोठ्या कष्टाने मी हे घरटं निर्माण केलं आहे, माझ्यावर आपण एवढी कृपा करावी। तस्य वचनम श्रुत्वा करुणार्द्र हृदयः अर्जुनः तमुवाच मा कातरो भव। त्याचं बोलणं ऐकून ज्याचं मन करुणेने द्रवलं आहे असा अर्जुन त्याला म्हणाला, ना पीडयामी त्वाम तव शावकान वा। घाबरू नकोस, तुला किंवा तुझ्या पिल्लांना मी त्रास देणार नाही। ततः अपरस्य वृक्षस्य शाखां छेत्तुम प्रवृत्तस्य अर्जुनस्य हस्तस्योपरि काश्चन पिपीलिकाः वृक्षादपतन्। तेव्हा दुसऱ्या वृक्षाची फांदी तोडण्यासाठी सरसावलेल्या अर्जुनाच्या हातावर झाडावरून काही मुंग्या पडल्या। ता अपि अर्जुनम प्रथयंत। त्यांनी देखील अर्जुनाला प्रार्थना केली, हे स्वामीन, एतासु शाखासु पर्णबद्धाः कंदुकाकाराः अस्माकं निलयाः। महाराज, येथे पानांनी बांधलेली आमची वर्तुळाकार घरे आहेत। तदाश्रिताः अस्माकं शावकाः अस्माकं राज्ञी सेवकाश्च। आमची पिल्ले आणि राणी व सेवक त्यात राहतात। किम बहुना शाखाच्छेदनेन वयम सर्वे निराश्रयाः भवेम। फार काय सांगावे, फांदी तोडल्यामुळे आम्ही सर्व निराधार होऊ। अस्मान उपकरोतु भवान आपत्काले त्वाम ध्रुवम सहाय्यम करिष्यामः। आपण आमच्यावर उपकार करा, संकटकाळी तुम्हाला आम्ही नक्की मदत करू। पिपीलिका नामाभ्यर्थ नामाकर्ण्य अर्जुनस्तस्मात् स्थानात प्रातिष्ठिता चिंतयच्च। मुंग्यांची विनंती ऐकून अर्जुन त्या ठिकाणाहून निघाला आणि विचार करू लागला, क्षुद्राः जंतवः एते सूर्य खगाः पिपीलिकाः कथम मम सहाय्यकारिणः भविष्यन्ति। सूर्य पक्षी आणि मुंग्या हे क्षुद्र प्राणी आहेत, ते मला कसली मदत करणार। अहम तू शक्तिमान शस्त्रधारी निपुण योद्धाच। मी तर शक्तिमान शस्त्र धारण करणारा आणि कुशल योद्धा आहे।